नमस्कार, कशा आहात? मस्त ना, तर मस्तच असायला पाहिजे. तर कोमल वैद्य चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. बाहेर पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. बाहेर खूप पाऊस चालू आहे आमच्या इथे. म्हटलं चला, पावसाचं वातावरण झालंय तर लवकर अद्रकवाली चाय बनवूया, कारण की भजे खायचा मूड नाही कोणाला. भरपूर तेलकट आहे ना भजे, त्याच्यामुळे म्हणलं चला आता पटके चहा बनवून घेऊ. आणि 4 वाजलेत ना, त्याच्यामुळे दुसरं काही नाही, पावसाचं फक्त निमित्त आहे. 4चा टाइम झालाय ना, त्याच्यामुळे. बाहेर आहे ना, इतका पाऊस चालू आहे ना, वातावरण आहे ना खूप खराब आहे. पाऊस उघडायचं नावच नाही घेते ना. इथे मस्तपैकी चहा, तो पण अद्रक टाकून बरं का. डाव्या हाताने चाललंय, एका हातात मोबाईल आहे आणि एका हातामध्ये चहा. डाव्या हाताने मला काहीच काम जमत नाही, तरी पण प्रयत्न करायचाच, मागं नाही हटायचं बरं का. तुमच्या घरात पण आहे का मस्त नाही का, म्हणजे असे कप असून पण आहे ना ग्लासामध्ये चहा घेणारे. आमच्या घरात एकच व्यक्ती बरं का, ते म्हणजे हे आंबे खायचं काम, एवढ्या पावसात याचं आंबे खायचं काम चाललंय. वरती बघ, सगळं तोंड भरले. दाखव आता, सालपट्टी पण खातो का काय? हा, आता एवढा आंबा चाटून पुसून खाल्लाच ना. पोट दुखन. ठेव आता खाली. 2 आंबे खाल्ले ना? हा, मग किती खाल्ले? एक ना. मग आता या आंबा तिथं ठेव, मी मग यांना इथे चहा दिला. चहा दिल्याच्या नंतर म्हणलं चला मी पण आता इथं मस्तपैकी चहा घ्यावं. तर पाहिलं तर इथे पण जोरदार पाऊसच चालू होता. उघडायचं नावच घेत नाही, कारण की या पावसाने ना लय परेशान केले. झाडांचा पण नाश केलाय, काय माहिती. मग काही इथं मस्तपैकी चहा घेतला. आणि ह्या पावसामुळे कुठे बाहेर जाता येईना, काहीच होता येईना. आणि स्वयंपाक करायला घेतला लवकरच, कारण की लाईटीचा भरोसा नाही ना. पाऊस असला ना तर लाईट जातेच आमच्या इकडे, लवकर यायचं नाव नाही. म्हणलं लगेच लाईट गेल्याच्या अगोदर म्हणलं घ्यावं स्वयंपाक करू, पण कशाचं मला स्वयंपाक करायच्या अगोदरच लाईट गेली ना, त्याच्यामुळे. आणि मग काही इथे म्हणलं पटके सेडवाकडं आधी चपात्या केल्या ना, मग कसं भाजी करायला आहे ना लवकर म्हणजे होतं. आणि यांना विचारायला गेलं ना, ते बोलतात काही पण बनव. तर ही काय पण भाजी मला पण नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मग काही राहिला माझा माहेरी जायचा प्रश्न, तर कधी ह्यांना टाईम असतो तर मग नेतात, आणि जेव्हा मला टाईम असतो तेव्हा ह्यांना टाईम नसतो, आणि जेव्हा मला टाईम असतो तेव्हा त्यांना नसतो, असं होतं. कधी ना कधी वर्षातून एकदा 6 महिन्यातून योगायोग येतो, पण तो पण सारखा नाही, कारण की लेकरांच्या पण शाळा असतात ना. त्याच्यामुळे आता काय 15 जूनला दोन्ही लेकरांच्या शाळा सुरू होत्या, मग कुठे टाईम भेटतो. आणि त्याच्या अगोदर मे महिन्यातच या पावसाने पण एक साडेसाती लावली. मग काही इथे मरणाचा पाऊस आहे आमच्याकडे, खूप पाऊस आहे, कुठेच जाता येत नाही बाहेर. म्हणलं चपात्या तर झाल्या होत्या, म्हणलं पटक्यास लगेच इथं अंडा बुर्जी बनवून घेतली, कारण की अंडा बुर्जीला जास्त टाईम लागत नाही ना. आणि लेकरं पण बोलले बनव. मग काही इथे लवकर झटपट होती ना ती. आणि पावसामध्ये काही भूक पण लागू राहिली सारखे सारखे, कारण की गार वातावरण झाले ना. गार वातावरणामुळे ना जास्त भूक लागते बरं का. जसं थंडीत पण ना, आता कसं उन्हाळा, थंडी आणि पावसाळा एकच ऋतू चालू आहे ना, त्याच्यामुळे कोणताच ऋतू समजत नाही आहे. त्याच्यामुळे ना थंडी समजत नाही, पावसाळा समजत नाही, आणि उन्हाळा पण समजत नाही. मग काही ते पटके झटपट बनवूनच घेतलं होतं. आणि म्हणलं चला लवकर पण जेवण करून घेऊ, कारण की उशीर पण झालाच होता. आणि त्याच्यामध्ये कढाई पण मी पलटी मारत होती. म्हणलं कढाईला म्हणलं थांबाय, तू नको पलटी मारू. एक तर लाईट पण एकसारखी येत जात होती ना, त्याच्यामुळं असं वाटत होतं लाईट जशी पलटी मारते ना, तशी ही कढाई पण पलटी मारते का काय माहिती. मग काही ते मस्तपैकी अंडा भुर्जी तर माझी तयारच होती. तुम्ही काय बनवलं आज जेवणाला ते पण नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि मुलांच्या पण तिथे शाळा सुरू होत आहेत, तर मग थोडी जास्त धावपळ आता होणारच आहे. फक्त एवढा आठवडा फ्री आहे, त्याच्यानंतर मग काय पुढच्या आठवड्यामध्ये 15 जूनला तर मग काही लेकरांच्या शाळा सुरू होत्या. मग काही काम असणार आहे. आता हे पाऊस पण काय माहिती काय करतो. जेव्हा हे पावसाची गरज असेल तेव्हा हा पाऊस तर काय पडणार नाही आहे. आणि मला पण सारखं म्हणजे कुठे जायला यायला भेटत नाही आहे लेकरांच्या शाळा असल्यामुळे. तर बघू नेक्स्ट टाईम. तर मग हा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि
तुम्ही तुमचे भरपूर जे काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे ते कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुमचे सांगू शकता. आणि म्हणलं चला ते भुर्जी पण झाली, जेवण पण करून घेतलं आणि मस्तपैकी घर पण